नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण अख्ख्या मुंगाची अशी पौष्टिक अशी रेसिपी बनविणार आहोत। खूपच छान बनत असते ही। मी अख्ख्या मुंगाची ही उपमा बनविलेला आहे। अगदी खूप छान चविष्ट आणि अतिशय पौष्टिक। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे ना 1 वाटी अख्खे मूग नाही का भिजत घातले रात्रभर। त्यानंतर सकाळी मी हे बघा छान भिजलेले आहे आणि काढून घेतले। आता मला हे पाण्यातून काढून घेते मी आणि 2-3 पाण्याने धुवून घेते। बघा आता मी हे म्हणजे पाणी काढून 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे। त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे ना छान वाटून घ्यायचं आहे। पालक घेतलेली आहे मी थोडीशी आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 4-5 आणि 5-6 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे। असा पौष्टिक नाश्ता ना तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता। खूपच छान बनतो। बघा मी पालक ना टाकून घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या पण टाकल्या आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि लसणाच्या कळ्या आणि आता आपल्याला हे ना दळून घ्यायचं आहे। मूग ना यातनं टाकून घ्यायची आहे। 2 वेळा दळणार आहे मी। पाणी न घालताच असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। बघा एकदा मी वाटून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। या पद्धतीने नाश्ता बनवायला मुलं कसे पालक वगैरे खायला बघत नाही आणि मूग एकदम पौष्टिक आहे आणि पालकही। तर अशा पद्धतीचा आपण नाश्ता बनवला तर मुलं खातात आवडीने। आता मी दुसरी बॅच अशाच पद्धतीने वाटून घेतलेली आहे। बघा 2दा आणि हे काढून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला। पहिले आपण पालकही टाकलेली होती ना त्यामुळे बघा छान आणि ही मूग ती पण छान हिरवीगार असते। तर बघा असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी इथे ना चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि हे जिरं घेतलेलं आहे। यावेळेला तुम्ही तीळ पण टाकू शकता आणि बेसन पीठ घेतलेलं आहे मी अंदाजे तरी 3 चम्मच असेल। जास्त बेसन पीठ टाकू नका म्हणजे काय होतं हे ना चिकट होतात म्हणजे आपण जे मिश्रण हे चिकट होऊन जातं। तर बेसन पीठ थोडं कमीच वापरायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। या पद्धतीने मी मिक्स करून घेत आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याला ना 2-3 मिनिटासाठी तरी असं म्हणजे मुरायला ठेवायचं आहे। झाकून मी ठेवून दिलेला आहे। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करायची। आता मी हे केकचे ट्रे घेतलेले आहे। त्यातच मी आता हे मिश्रण शिजवणार आहे। तर मी तेल लावून घेत आहे आणि बाजूनी गॅसवर मी कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर हे दोन्ही भांड्यांना मी लावून घेत आहे। तेल व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे कसं मिश्रण चिकटत नाही आणि छान लवकर निघतं। बघा मी आता हे दोन्ही भांडे तयार करून घेतलेलं आहे। आता आपलं मिश्रणही छान म्हणजे मुरलेलं आहे। त्यानंतर याला ना पुन्हा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं। आता मी चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे। आता तो आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे। चिमूटभरच टाकायचं म्हणजे काय होतं आपलं हे म्हणजे जो पदार्थ बनतो तो चिकट बनत नाही आणि म्हणजे खूप टाकायचंही नाही आहे आपल्याला। म्हणजे व्यवस्थित फुगलं पाहिजे, ढोकळ्यासारखंही फुगवायचं नाही आहे आपल्याला, साधारण व्यवस्थित शिजलं पाहिजे। म्हणून मी बघा एकाच डायरेक्शननी छान फेटून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे मिश्रण खूप जाडही टाकायचं नाही आणि खूप पातळही नाही, साधारण टाकायचं आहे। बघा या पद्धतीने मी टाकून घेतलेलं आहे आणि असं टॅप करून घेतलेलं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की पाण्याला उकळी आल्यानंतरच बघा मी कढईत पाणी ठेवलं, स्टँड ठेवलेलं आहे। उकळी आल्यानंतरच आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे म्हणजे काय होतं की लवकर असं व्यवस्थित शिजून येतं
मी 10 मिनिटं असं शिजवून घेतलेलं आहे. बघा, आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे. आपण चाकू घालून बघायचा, म्हणजे बघा ते चाकूला चिपकलं नाही तर चिटकलं नाही तर समजायचं की आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे. मी ते काढून घेतलं आणि आता दुसरं पण ठेवलेलं आहे. तोपर्यंत ते पहिलं छान थंड होऊन जातं बघा. दुसरं शिजेपर्यंत आपण याला व्यवस्थित थंड झालेलं आहे. तर हे साईडनी मी असं काढून म्हणजे सुटं करून घेतलेलं आहे आणि असे ढोकळ्यासारखे ढोकळे कसे कापतो आपण त्या पद्धतीनेच असे काप करून घेतले आणि याचे एक एक पीस आपल्याला काढून घ्यायचं आहे. माझ्याकडे तर मुलांना असेच म्हणजे फ्राय न करताच खूप आवडले. बघा या पद्धतीने छान तयार झालेले आहे आणि अतिशय पौष्टिक असे. तर आपण ना सकाळी बनवायचं असलं तर रात्री पण आपण असे करून ठेवू शकतो. परंतु मी सकाळीच करत आहे. या पद्धतीने मी सगळे पीसेस काढून घेतलेले आहे. आता यातले काही पीस मी ना थोडं हाताने असं बारीक करून घ्यायचं आहे. उपमा बनवायचा आहे मला, तर मी असं बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही असे पीसेसही फ्राय करून म्हणजे मुलांना देऊ शकता. खूपच छान लागतात, अगदी मस्त आणि पौष्टिक असे आहेत. तर त्यामुळे कसं मुलं पालक वगैरे खायला बघत नाहीत, या पद्धतीने आपण देऊ शकतो. बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे. मी त्यातनं 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे छोट्या चमच्याने. आता जिरं, मोहरी टाकलेली आहे. जिरं, मोहरी तडतडू द्यायची. 1-1 चम्मच टाकलेली आहे आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. कांदा शिजवून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे आणि हे मी गोडलिंबाचा पाला घेतलेला आहे, कढीपत्ता तो टाकलेला आहे. आता 2-3 मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहे, त्या टाकलेल्या आहे आणि हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. बघा त्यानंतर मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. यावेळेला तुम्ही शेंगदाणे वगैरे वापरू शकता, परंतु माझ्याकडे शेंगदाणे आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही आहे. आता मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि 1 टमाटर चिरून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. बघा आपण ना मिठाचं प्रमाण बरोबर म्हणजे अंदाज घेऊनच टाकायचं, कारण की आपण मिश्रणातही मीठ टाकलेलं होतं. त्यामुळे आता मी हे बारीक असं केलेलं मिश्रण नाही का, ते आपल्याला यात परतवून घ्यायचं आहे. मसाले छान शिजल्यानंतरच टाकायचं आहे. बघा आणि व्यवस्थित आता हे आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत या मिश्रणामध्ये ढवळून घ्यायचं आहे. आपण उपमा ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीनेच बनवायचा आहे. बघा असं मस्त मी असं छान ते व्यवस्थित ढवळून घेतलेला आहे. बघा छान आपला उपमा तयार झालेला आहे आणि झटपट तयार होतो, म्हणजे बनवून ठेवले पीसेस तर बघा एकदम मस्त असा झणझणीत छान आणि अतिशय पौष्टिक असा नाश्ता तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा. नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.